निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। सरपंचांच्या प्रशासक पदाला अखेर ब्रेक। उच्च न्यायालयाचे 2 जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसंदर्भात प्रशासकीय अडचण म्हणून राज्य शासनानं विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश नुकतेच काढले होते। सरकारच्या या आदेशाला छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नियुक्त्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली आहे। राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठात दाखल झाल्या आहेत। त्यावर सुनावणी दरम्यान खंडपीठानं निवडणूक आयोग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अहिल्यानगर यांना नोटिसा बजावल्या आहेत। तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे नवीन आदेश देऊ नयेत। ज्या ठिकाणी आदेश दिले असतील त्या ठिकाणी सरपंचांनी पदभार घेऊ नये असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्गमित करावेत। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतींमधील सरपंचांनी कुठलेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत असा आदेश देखील यावेळी औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे। राज्यातील ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागानं 20 फेब्रुवारी 2026 रोजी एक अधिसूचना जारी केली होती। मुदती संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची प्रशासक म्हणून तर उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणारी ही अधिसूचना होती। या अधिसूचनेला याचिकाकर्ते किशोर सुतार व इतरांनी खंडपीठामध्ये आव्हान दिलं होतं। खंडपीठात याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी युक्तिवाद केला। राज्यघटनेच्या कलम 243 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर अशा पद्धतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना प्रशासकाचे अधिकार देता येणार नाहीत। असे अधिकार दिल्यास मुक्त व पारदर्शक पद्धतीनं निवडणुका होणार नाहीत। अधिसूचना काढताना राज्य निवडणूक आयोगानं कोणत्या प्रशासकीय अडचणींमुळे अधिसूचना काढली हे नमूद केलेलं नाही। केवळ सोयीसाठी अशा पद्धतीनं अधिसूचना काढता येणार नाहीत। याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले याची माहिती घेण्याचं खंडपीठानं सांगितलं। त्यावर मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी माहिती घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 753 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांनी पदभार घेतलेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र अद्याप ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केलेले नाहीत असे सांगण्यात आले। त्यानंतर खंडपीठानं नोटिसा बजावतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील नियुक्त सरपंच प्रशासकांनी आर्थिक निर्णय घेऊ नयेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रशासक नियुक्तीचे आदेश निर्गमित करू नयेत असे आदेश यावेळी दिलेले आहेत। या खटल्यात याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर, ॲडव्होकेट शुभम खोचे, ॲडव्होकेट SV अद्वंत, ॲडव्होकेट प्रल्हाद बचाटे, निवडणूक आयोगातर्फे ॲडव्होकेट शरयू धंतुरे यांनी काम पाहिलं। राजसत्ता न्यूज ब्युरो, अहिल्यानगर।